आजकाल ना मेनली प्रत्येक व्यक्तीचा फोकस असतो एक्सटर्नल ब्युटीवर, म्हणजे आपण जास्त बाह्य सौंदर्य जपत असतो. पण फ्रेंड्स, इंटरनल ब्युटीचं काय? इंटरनल ब्युटीकडे कोणाचंच अजिबात लक्ष नसतं. पण फ्रेंड्स, आपला जो मेन बेस आहे फॉर अ अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी, ज्याला आपण मूल किंवा रूट म्हणतो, दॅट इज पर्सनल हायजीन. एखादा व्यक्ती आपण लांबून बघतो आणि त्याला लांबूनच जज करतो की यार हा व्यक्ती किती सुंदर दिसतो ना, पण तोच व्यक्ती जर आपल्या जवळ आला तेव्हा आपल्याला समजतं यू नो व्हॉट आय मीन. म्हणून फ्रेंड्स, पर्सनल हायजीन इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एव्हरीवन. सो आजची माझी व्हिडिओ स्पेशली डेडिकेट आहे फॉर ऑल द ब्युटिफुल गर्ल्स आउट देअर. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा 10 टिप्स अँड ट्रिक्स शेअर करणार आहे फॉर अ पर्सनल फिमेल हायजीन, ज्या तुम्हाला मेंटेन करायच्याच आहेत. डोक्यापासून पायाच्या टोकापर्यंत एक एक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मेनली लोक तुम्हाला सांगणार नाही, तुमच्यासोबत शेअरसुद्धा करणार नाही, पण मी आज डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होणार आहे. तर चला, जास्त वेळ वाया न घालवता लगेचच आपण व्हिडिओ सुरू करूयात. पण त्याआधी चॅनलवर जर नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही व्हिडिओ तुमच्यासाठी जर हेल्पफुल झाली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. लेट्स बिगिन. टिप नंबर 1, डेंटल हायजीन. फ्रेंड्स, आपण जर कोणासोबत इंटरॅक्शन करत असू, म्हणजे परस्पर संवाद करत असू आणि जर आपल्या तोंडातून घाण वास येत असेल तर समोरच्याला ते खूप त्रासदायक होऊ शकतो किंवा अनॉइंग वाटू शकतं. जर तुमच्या तोंडातून घाण वास येत असेल तर समजून जायचं की तुम्ही तुमची जीभ आणि दात व्यवस्थित क्लीन करत नसाल. तुम्ही कधी नोटीस केलं असेल, आपल्या जिभेवर एक व्हाईट अशी लेअर तयार होते. त्याचं साईन असं आहे की आपल्या जिभेवर बॅक्टेरिया बिल्डअप होतो. जर ती व्हाईट लेअर व्यवस्थित एव्हरीडे बेसिसवर आपण जर क्लीन नाही केली तर आपल्या तोंडातून बॅड ओडल म्हणजे घाण वास हा येतच राहील. फ्रेंड्स, तोंडातून घाण वास येऊ नये यासाठी तुम्ही काय करू शकता? तर फ्रेंड्स, मार्केटमध्ये ना माउथवॉश, माउथ फ्रेशनर्स खूप मिळतात. यामध्ये एवढे पैसे इन्व्हेस्ट करण्यापेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करेल, मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन एक टंग क्लीनर मिळतो. त्या टंग क्लीनरने तुम्हाला एव्हरीडे बेसिसवर तुमची जीभ आहे ती साफ करायची आहे. ब्रश केल्यानंतर या टंग क्लीनरने जिभेवरची जी व्हाईट लेअर आहे ती तुम्हाला काढून टाकायची आहे. जेव्हा तुम्ही एव्हरीडे बेसिसवर ही प्रोसेस करताना, ट्रस्ट मी फ्रेंड्स, 100% तुमच्या तोंडातून जो येणारा घाण वास आहे ना तो निघून जाईल आणि तुम्हाला पण खूप छान आणि फ्रेश फील होईल. ब्रशच्या मागे असणारा जो टंग क्लीनर असतो त्याने तुम्हाला तुमची जीभ अजिबात साफ करायची नाही आहे आणि त्याने व्यवस्थित जीभ साफ पण होत नाही. तुम्हाला 10 रुपयाचा टंग क्लीनर घ्यायचा आहे आणि त्याने तुमची एव्हरीडे बेसिसवर जीभ व्यवस्थित साफ करायची आहे. दुसरी गोष्ट फ्रेंड्स, टीथ व्हाईटनिंग. टीथ व्हाईटनिंग पण खूप इम्पॉर्टंट आहे. लक्षात असू द्या, जेव्हा पण आपण काहीही दिवसा खातो त्या अन्नाचे जे कण असतात ना ते आपल्या दातामध्ये अडकतात आणि तिथे ना बॅक्टेरिया बिल्डअप होतो आणि त्यामुळे आपल्या तोंडातून घाण वास येतो. त्यामुळे तुम्हाला एव्हरीडे बेसिसवर 2 वेळा ब्रश करायला अजिबात विसरायचं नाही आहे. आणि जेव्हा पण तुम्ही काहीही खाल्ल्यानंतर, पाणी पिल्यानंतर तुम्हाला एक गुळणा भरायचा आहे, ज्यामुळे काय होईल, दातामध्ये अडकलेले जे कण आहेत ना ते निघून जातील आणि त्यामुळे तिथे बॅक्टेरिया बिल्डअप नाही होणार. त्यामुळे फ्रेंड्स, तुमच्या तोंडातून घाण वाससुद्धा येणार नाही. त्यामुळे ही प्रोसेस तुम्हाला एव्हरीडे बेसिसवर करायची आहे. टिप नंबर 2, इयर्स क्लिनिंग. फ्रेंड्स, आता कानांची स्वच्छता इतकी इम्पॉर्टंट आहे ना, आपण अजिबात त्याच्याकडे लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतो. पण फ्रेंड्स, आपण आपले कान बघत नाही, पण दुसरे व्यक्ती आपले कान तर बघतात ना. मी खूप अनुभवलं आहे, अक्षरशः आपल्याला ना किळस येईल इतके कान घाण असतात. तर कानाची स्वच्छता डेली बेसिसवर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. यासाठी फ्रेंड्स, तुम्हाला काही रॉकेट सायन्स करायची गरज नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे, क्यूटिप मिळते ना, ती क्यूटिप घ्यायची आहे आणि कानाच्या ज्या आतमध्ये इथे खूप घाण साचलेली असते, धूळ साचलेली असते, तर ती क्यूटिपने छान अशी हलक्या हलक्या हाताने आपल्याला काढायची आहे. पूर्ण तुम्हाला क्यूटिप कानामध्ये घुसवायची नाही आहे, फोक करायची नाही आहे. एकदम हलक्या हलक्या हाताने तुम्हाला कानाच्या आतमध्ये जी घाण असते ना ती काढायची आहे. आणि लक्षात असू द्या, एकदम हलक्या हलक्या हाताने तुम्हाला रब करायची आहे. ठीक आहे. कानातली घाण काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक ओला कपडा घ्यायचा आहे. ओला कपडा घेऊन आता कानाच्या इथे, ठीक आहे, इथे या कोपऱ्याला इथे खूप घाण साचलेली असते, धूळ साचलेली असते, डेड स्किन आलेली असते. तर त्या ओल्या कपड्याने छान अशी कानाच्या वरची जी घाण असते इथे आतमध्ये घालून कपडा व्यवस्थित ती घाण आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. आता ही घाण काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कानाच्या मागे पण आपल्या खूप घाण साचलेली असते, म्हणजे धूळ जमा झालेली असते इथे स्पेशली.
ही आपली बाळी आहे ना त्याच्या मागे स्पेशली इथे खूप घाण साचलेली असते, धूळ साचलेली असते, डेड स्किन साचलेली असते, ती काढणं खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही अंघोळ करून येता ना तेव्हा आपली बॉडी जी असते ती डॅम असते म्हणजे ओलसर असते, तेव्हा ना ही घाण काढणं खूप इझी असतं. कपडा घ्यायचा, ओला कपडा, आणि छान असा तो तुमचा कानाच्या मागची जी घाण आहे ना हलक्या हलक्या हाताने रब करायची आहे आणि तुम्ही रब केल्यानंतर ना इझिली ती घाण निघून जाते. तुम्ही नोटीस कराल की आपल्या कानामध्ये आणि कानाच्या मागे इतकी घाण होती आणि आपण त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नव्हतो, आणि जेव्हा तुम्ही ती घाण काढून टाकताना तुम्हालाच खूप छान फील होईल आणि फ्रेश वाटेल. टिप नंबर 3, हेअर फ्री अंडरआर्म्स म्हणजेच क्लिनिंग युअर अंडरआर्म्स. आता क्लिनिंग युअर अंडरआर्म्स म्हणजे की रोज साबण लावून अंडरआर्म्स क्लीन केले की झालं, तर असं अजिबात नाही आहे. नो, तुम्हाला तुमचे अंडरआर्म्स जे आहेत ते नेहमी हेअर फ्री ठेवायचे आहेत. प्रॉपरली तुम्हाला तुमचे जे अंडरआर्म्स आहेत ते व्यवस्थित हेअर फ्री ठेवून क्लीन करायचे आहेत. फ्रेंड्स, लक्षात असू द्या, जेव्हा आपल्या काखेमध्ये केसं असतात त्या केसांमध्ये घाम येतो आणि त्या घाम जे आहे ते पूर्ण अंडरआर्म्समध्ये ॲक्युमुलेट होतं, साठवून राहतो. त्यामुळे काय होतं, आपल्या अंडरआर्म्समधून घाण वास येतो किंवा जो घाम आहे ना तो आपल्या कपड्यांना लागला जातो आणि ते दिसायला पण खूप वल्गर असतं. तर ह्या सगळ्या सिच्युएशनला तुम्हाला जर टॅकल करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे जे अंडरआर्म्स आहेत ते हेअर फ्री ठेवायचे आहेत. तर यासाठी तुम्ही कोणतीही पद्धत फॉलो करू शकता. तुम्ही वॅक्सिंग करू शकता, तुम्ही रेझर यूज करू शकता, तुम्ही ट्रिमरने जे हेअर्स आहेत ते ट्रिम करू शकता, पण तुम्हाला तुमचे जे अंडरआर्म्स आहेत ते हेअर फ्री ठेवायचे आहेत. जेव्हा तुम्ही तुमचे अंडरआर्म्स हेअर फ्री ठेवता तिथे घाम ॲक्युमुलेट होत नाही आणि त्यामुळे आपल्या अंडरआर्म्समधून घाण वास येत नाही, म्हणजे त्यामुळे आपल्या पूर्ण बॉडीतून घाण वास येत नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट फ्रेंड्स, जर तुम्हाला खूप घाम येत असेल तर तुम्ही काय करू शकता, छान असे अंडरआर्म्स तुमचे जर क्लीन केलेले असतील, हेअर फ्री ठेवलेले असतील, तर तुम्हाला काय करायचे, अँटी फंगल जी पावडर असते, डस्टिंग पावडर, तुम्हाला जी टॅल्कम पावडर असते ती नाही वापरायची. तुम्हाला डस्टिंग जी पावडर असते, तुम्हाला दाखवते एक मिनिट, ही जी अँटी फंगल पावडर असते ती वापरायची आहे. काखेखाली छान अशी टाकायची आहे, व्यवस्थित ते चोळून घ्यायचे आहे. त्यामुळे काय होईल, जेवढा पण घाम येईल ना तिथे बॅक्टेरिया बिल्डअप होणार नाही आणि त्यामुळे तुमच्या अंडरआर्म्समधून घाण वास, ज्याला आपण बॅड ऑडर बोलतो, ते अजिबात येणार नाही. फ्रेंड्स, टिप नंबर 4, क्लीन युअर बेली बटन. ही इतकी कॉमन गोष्ट आहे ना, पण खूप लोक अवॉइड करत असतील. खूप लोक समजतात की यार छान अशी रोज अंघोळ केली आहे ना तर ती जी साबण असते ना ती आपोआप आपल्या बेली बटन म्हणजे बेंबीला स्वच्छ करेल, पण असं अजिबात नाही आहे. त्याउलट काय होतं माहिती आहे का, जेव्हा आपण अंघोळ करतो ना ती साबणाची जी घाण असते ना ती आपल्या बेली बटन म्हणजे बेंबीमध्ये जाऊन राहते आणि ती आपोआप क्लीन होत नाही. आपली जी बेली बटन आहे, आपली जी बेंबी आहे ती आपल्याला स्वच्छ करायची आहे. फ्रेंड्स, रिसर्च असं सांगतो 60% जास्त बॅक्टेरिया आपल्या बेली बटन म्हणजे बेंबीमध्ये असतं आणि एवढीशी जी एरिया असते, एवढीशी आपली बेंबी असते, ती एवढी सगळी घाण जी असते त्या बेंबीमध्ये होल्ड करून ठेवते. एवढीशा बेंबीमध्ये एवढी सगळी घाण असते आणि आपण ती काढायलाच अवॉइड करतो किंवा त्याच्याकडे आपण लक्षच देत नाही, दुर्लक्ष करतो. सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, जेव्हा तुम्ही अंघोळीला जाता ना तेव्हा अंघोळ केल्यानंतर तुमची जी पूर्ण बॉडी असते ती ओलसर असते म्हणजे डॅम असते. ठीक आहे. तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, एक क्यू-टिप घ्यायची आहे. त्या क्यू-टिपने आपल्या बेंबीमध्ये सर्व जी घाण आहे छानशी रब करून काढून टाकायची आहे. जेव्हा तुम्ही छान अशी हलक्या हलक्या हाताने क्यू-टिपने जेव्हा तुमची बेबी रब करताना तुम्ही नोटीस कराल तुमच्या बेंबीतली किती घाण जी आहे ती होल्ड केलेली आहे आणि ती काढल्यानंतर आपल्याला समजतं की किती घाण आहे आपल्या बेंबीमध्ये. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, क्यू-टिपने घाण काढल्यानंतर तुम्हाला एक ओला कपडा घ्यायचा आहे, ओला रुमाल घ्यायचा आहे आणि छान असं त्या ओल्या कपड्याने आपली जी बेंबी आहे हलक्या हलक्या हाताने रब करून छान अशी ती घाण आहे ना ती व्यवस्थित डीपली काढून टाकायची आहे. जास्त रब करायचं नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला छान असं बेंबी तुमची ओल्या कपड्याने पुसून काढल्यानंतर तुम्हाला कोकोनट ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल घ्यायचं आहे आणि छान असं पूर्ण बेंबीला तुम्हाला लावून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होईल, तिथे बॅक्टेरिया बिल्डअप होणार नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमची जी बेंबी आहे ती डेली बेसिसवर तुम्हाला स्वच्छ करायची आहे. असं नाही आहे की मी आठवड्यातून एकदा करेल, 15 दिवसातून एकदा करेल, असं अजिबात नाही करायचं. डेली बेसिसवर तुम्हाला छान असं अंघोळ केल्यानंतर तुमची जी बेंबी आहे ती स्वच्छ करायची आहे. तिथे कोकोनट ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल लावून त्या बेंबीला छान असं बॅक्टेरिया फ्री करायची आहे. ठीक आहे. तर ही जी प्रोसेस आहे ती पण तुम्हाला डेली बेसिसवर रेग्युलर करायची आहे.
फ्रेंड्स, टिप नंबर 5, वेअर कॉटन पॅन्टीज. आय नो फ्रेंड्स, खूप साऱ्या लेडीजची आजकालची फॅन्टॅसी आहे सिल्कच्या मस्त डिझाईन सेक्सी पॅन्टीज घालणं. पण फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे का, या ज्या पॅन्टीज आहेत त्या ज्या कपड्याच्या बनलेल्या असतात ना, आपल्या त्या एरियाला अजिबात ब्रीदिंग मिळत नाही. फ्रेंड्स, वजायनल एरिया या ज्या पॅन्टीजमुळे आहे ना, ती पूर्णपणे डेड होते. आपली वजायनल एरिया आपल्या बॉडीचा पार्ट आहे, तिला पण ऑक्सिजन मिळणं, तिला पण ब्रीदिंग मिळणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मी तुम्हाला इथे सजेस्ट करेल, तुम्ही या फॅन्सी सिल्कच्या किंवा डिझाईन पॅन्टी वेअर करण्यापेक्षा ना, तुम्ही कॉटनच्या पॅन्टी वेअर करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण या ज्या कॉटन पॅन्टीज असतात ना फ्रेंड्स, त्या एकतर खूप ब्रीदेबल असतात आणि क्विकली ॲब्झॉर्ब होतात आणि क्विकली ड्राय होतात. त्यामुळे तुम्हाला एव्हरीडे बेसिसवर कॉटन पॅन्टीज ज्या आहेत ना, त्याच वेअर करायच्या आहेत. दुसरी गोष्ट फ्रेंड्स, जेव्हा पण तुम्ही जी तुमची पॅन्टी आहे ती वेअर करता, ती तुमच्या साईजच्या एक साईज मोठी असली पाहिजे. काय असतं माहिती आहे का, आपण जेव्हा टाईट पॅन्टी घालतो ना, त्यामुळे आपली जी वजायनल एरिया आहे ना, तिथे ना फ्रिक्शन होतं किंवा घासलं जातं. त्यामुळे आपली वजायनल एरियाची जी आजूबाजूची जागा आहे ना, ती काली पडायला लागते. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची जी वजायनल एरिया आहे, ती जी एरिया आहे ती एकदम छान राहावी, काली न पडावी, तर तुम्हाला तुमच्या पॅन्टीच्या एक साईज मोठी पॅन्टी वेअर करायची आहे, जेणेकरून तुमची जी वजायनल एरिया आहे ती सेफ राहील. टिप नंबर 6, वॉश युअर पॅन्टीज विथ डेटॉल. फ्रेंड्स, आपण ज्या रेग्युलर बेसिसवर पॅन्टीज वापरतो त्या पॅन्टीज आपल्याला रोज डेटॉलच्या पाण्यात धुवून काढायच्या आहेत. जर आपल्या पॅन्टीजवर बॅक्टेरिया असतील तर आपल्याला वजायनल इन्फेक्शन होऊ शकतो. तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली डेटॉलचा एक झाकण घ्यायचं आहे आणि तो पाण्यामध्ये टाकून त्यामध्ये आपल्या रेग्युलरच्या पॅन्टीज आहेत त्या 5 मिनटं आपल्याला सोक करून ठेवायच्या आहेत. त्या व्यवस्थित वॉश करून आपल्याला कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत. याने काय होईल, आपल्या पॅन्टीजवर बॅक्टेरिया बिल्डअप होणार नाही आणि त्यामुळे आपल्याला वजायनल इन्फेक्शन होणार नाही. आपल्या ज्या रेग्युलर बेसिसवर आपण ज्या पॅन्टीज घालतो त्या नेहमी बॅक्टेरिया फ्री असणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा पॅन्टीज बॅक्टेरिया फ्री असतात तेव्हा आपल्याला वजायनल इन्फेक्शनसुद्धा होत नाही. फ्रेंड्स, टिप नंबर 7, रिमूव्ह युअर बिकिनी हेअर. फ्रेंड, तसं तर जे बिकिनी हेअर्स असतात ना, ते आपल्या वजायनाला प्रोटेक्ट करायचंच काम करतात. हा टोटली तुमचा चॉईस असला पाहिजे की तुम्हाला बिकिनी हेअर काढायचे आहेत की नाही. पण मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स तुम्हाला सांगायचं झालं तर मी त्या एरियाला नेहमी हेअर फ्री ठेवणं जास्त प्रिफर करते. कसं आहे ना, आपल्याला जेव्हा पिरियड्स येतात किंवा नॉर्मल डेजमध्ये पण त्या ज्या एरियाचे जे केसं असतात ना, त्यामध्ये स्वेट किंवा स्मेल ट्रॅप होतं. म्हणजे बिकिनी हेअरमध्ये घाम किंवा जो घाण वास असतो ना, तो तिथे ॲक्युमुलेट होतं आणि त्यामुळे आपल्याला इन्फेक्शनचा प्रॉब्लेम होऊ शकतो. जसं की आपल्याला इचिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा आपल्याला रेडनेस होऊ शकते. त्यानंतर आपल्याला रॅशेस होऊ शकतात. इनग्रोन जे हेअर बोलतो ना, जे अनवॉन्टेड हेअर जे असतात ते येऊ शकतात. त्याचनुसार फ्रेंड्स, जे मोठे मोठे केस असतात ना, ते कधी कधी खेचले जातात आणि त्यामुळे आपल्याला तिथे दुखायला पण लागतं. त्यामुळे मी तुम्हाला इथे प्रिफर करेल, तुम्ही त्या एरियाची जी केस आहेत ना, ती हेअर फ्री ठेवलीत ना, तर ते खूप जास्त बेटर असतं. फ्रेंड्स, यासाठी अगेन तुमचा पर्सनल चॉईस असला पाहिजे की तुम्हाला त्या एरियाची केसं कशी काढायची आहेत, कोणती पद्धत वापरायची आहे. मी काय करते, त्या एरियाची जी केसं आहेत ना, ते सीझरने किंवा ट्रिमरने आधी ट्रिम करते, म्हणजेच लहान करते. नंतर रेझरने जी केसं आहेत ती डीपली काढून टाकते. ठीक आहे. ट्रस्ट मी फ्रेंड्स, जेव्हा तुम्ही हे कराल ना, तुम्हाला खूप फ्रेश फील होईल आणि खूप छान पण वाटेल. आणि फ्रेंड्स, जेव्हा तुम्ही बिकिनी हेअर रिमूव्ह कराल ना, त्यानंतर तुम्हाला 2 ते 3 दिवस अजिबात टाईट कपडे घालायचे नाही आहेत. म्हणजे टाईट पॅन्टी किंवा जीन्स वगैरे ज्याने फ्रिक्शन होईल, ज्याने घासलं जाईल, असे कपडे अजिबात घालायचे नाही आहेत. जर फ्रेंड्स तुम्ही टाईट कपडे घातले तर काय होईल, तिथे इनग्रोन हेअर होईल, तुम्हाला इचिनेस होईल, इन्फेक्शन होऊ शकतो. ती जी एरिया आहे ती डार्कसुद्धा होऊ शकते. लक्षात असू द्या, 2 ते 3 दिवस तुम्हाला छान असे लूज कपडे घालायचे आहेत. फ्रेंड्स, टिप नंबर 8, यूज पॅन्टी लायनर्स. फ्रेंड्स, आजकाल ना खूप साऱ्या लेडीजला, खूप साऱ्या गर्ल्सला आहे ना व्हाईट डिस्चार्जचा प्रॉब्लेम आहे. आता हा खूप मोठा प्रॉब्लेम नाही आहे, टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही आहे. पण तुम्ही तुमच्या एकदा गायनॅकला नक्कीच दाखवा. पण जर तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज होत असेल तर तुम्ही रेग्युलर बेसिसवर पॅन्टी लायनर्स नक्कीच वापरू शकता. आता पॅन्टी लायनर्स असतात काय, पॅन्टी लायनर्स म्हणजे सॅनिटरी पॅडचा एक फॉर्म आहे. तो एकदम छोटा असतो आणि एकदम पातळ, म्हणजे एकदम थिन असतो. जर तुम्ही जॉबला जात असाल
असाल, स्कूलमध्ये जात असाल, कॉलेजमध्ये जात असाल आणि जर तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज होत असेल तर तुम्ही रेग्युलर बेसिसवर पॅन्टी लायनर्स वापरू शकता. पॅन्टी लायनर्स काय करतो, तुमच्या त्या एरियाचा जेवढा पण ओलावा असेल, जेवढं पण व्हाईट डिस्चार्ज असेल ना, ते पॅन्टी लायनर जे आहे ते ॲब्झॉर्ब करेल आणि तुम्हाला इरिटेशन किंवा इचिनेस होणार नाही आणि तुम्हाला छान आणि फ्रेश फील होईल. त्यामुळे तुम्ही रेग्युलर बेसिसवर पॅन्टी लायनर वापरू शकता. ठीक आहे. आणि दुसरा यूज आहे पॅन्टी लायनरचा, तो म्हणजे जेव्हा आपल्याला पिरियड्स येणार असतात पण आपल्याला कन्फर्म माहिती नसतं की आपलं पिरियड्स नक्की कधी येणार आहे, कारण आपण जॉबला जातो, कॉलेजला जातो, कुठेही जातो, तेव्हा आपल्याला एक मनामध्ये भीती वाटत असते. तर त्या सॅनिटरी पॅडच्या जागी तुम्ही पॅन्टी लायनर 1 ते 2 दिवस वापरू शकता. बऱ्यापैकी पॅन्टी लायनर जो आहे तो तुमचा पिरियड जो आहे तो होल्ड करून ठेवू शकतो. तर पॅन्टी लायनरचा हा पण उपयोग खूप छान आहे. आणि जर तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज होत असेल आणि जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर पॅन्टी लायनर जर वापरत असाल ना, तुम्हाला खूप फ्रेश आणि छान फील होईल. फ्रेंड्स, टिप नंबर 9, क्लीन युअर नेल्स. फ्रेंड्स, जेव्हा कोविड होतं तेव्हा सर्वजण सांगायचे वॉश युअर हँड. आता पण आपण हात धुतो, पण स्टील नखांचं काय, नखांमध्ये सगळ्यात जास्त बॅक्टेरिया बिल्डअप होतं. माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी तुम्हाला जर सांगायचं गेलं तर मी नेहमी माझ्या उजव्या हाताची जी नखं आहेत ना ती नेहमी क्लीन ठेवते आणि नेहमी मी जी नखं आहेत ना ती लहान करते, म्हणजे ती कट करते. कारण फ्रेंड्स, जर तुम्ही चमच्याने जेवत असाल तर वेल अँड गुड, पण फ्रेंड्स मी एक गावाकडची मुलगी आहे आणि मी हातानेच जेवणं प्रिफर करते. आपण गावाकडची लोक हातानेच जेवतो. त्यामुळे जर नखं वाढलेली असतील किंवा नखांमध्ये घाण असेल आणि त्याच हाताने जर आपण जेवत असू तर आपल्या नखांमध्ये जी बॅक्टेरिया आहे ते आपल्या पोटात जाऊ शकतात. फ्रेंड्स, मी नेहमी मेक शुअर करते माझी जी उजव्या हाताची जी नखं आहेत ना ती नेहमी मी कट करते आणि क्लीन करते. तुम्ही बघू शकता माझ्या उजव्या हाताची जी नखं आहेत ती एकदम बारीक आहेत आणि डाव्या हाताची जी नखं आहेत ती मोठी आहेत. तर उजव्या हाताची जी नखं आहेत ना क्लीन करून व्यवस्थित कट करते आणि जी डाव्या हाताची नखं आहेत ना ती मी त्यांना व्यवस्थित शेप देते आणि त्यांना व्यवस्थित क्लीन करते. मी तुम्हाला इथे सजेस्ट करेन उजव्या हाताची जी नखं आहेत नेहमी लहान ठेवा, कारण आपण भाकर भाजी हातानेच खाऊ शकतो, चमच्याने तर नाही ना खाऊ शकत. त्यामुळे उजव्या हाताची नखं जी आहेत नेहमी क्लीन आणि कट केलेली असावी आणि डाव्या हाताची नखं तुम्हाला वाढवायची असतील तर तुम्ही ती व्यवस्थित वाढवा, पण ती नेहमी क्लीन केलेली असावी. तर मला इथे एवढंच सांगायचं आहे, रेग्युलर बेसिसवर आपले जे नेल्स आहेत ते आपल्याला क्लीन करायचे आहेत. अँड स्टेप नंबर 10, क्लिनिंग ऑफ वजायनल एरिया. मार्केटमध्ये ना खूप सारे सोप, वी वॉश, क्लीन अँड क्लिअर आलेले आहेत जे क्लेम करतात की तुमच्या वजायनल एरियाचा pH बॅलन्स जो आहे तो मेंटेन ठेवेल, किंवा खूप सारे बॉडी वॉश, शॉवर जेल आहेत जे सांगतात की तुम्ही तुमच्या प्रत्येक पार्टवर, बॉडी पार्टवर हे यूज करू शकता. पण ट्रस्ट मी फ्रेंड्स, या सगळ्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करणं सगळ्यात आधी बंद करा, कारण हे जे प्रोडक्ट आहेत ना ते मनी वेस्ट प्रोडक्ट आहेत. बिकॉज ऑफ तुमची जी वजायनल एरिया आहे ना ती क्वीन आहे, तिला नॅचरली स्वतः क्लीन होणं, क्लीन करणं माहिती आहे. इंटरनली तरी आपल्याला वजायनल एरियाला काहीच करायची गरज नाही आहे. जर तुम्हाला एक्सटर्नली करायचं झालं तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त प्लेन वॉटरने, थंड पाण्याने तुम्हाला तुमची जी वजायनल एरिया आहे ती स्वच्छ करायची आहे. मार्केटमध्ये येणारे जे सोप, परफ्यूमवाले, वी वॉश, सेंटेडवाले जे क्लीन अँड क्लिअर जे असतात ना त्यांची काहीच गरज नाही आहे. तुमची जी वजायनल एरिया आहे ती जशी आहे ना तशीच छान आहे. तिला नॅचरली स्वतः क्लीन करणं माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला इंटरनली काहीच करायची गरज नाही आहे. एक्सटर्नली फक्त तुम्हाला छान असं थंड पाण्याने, प्लेन वॉटरने व्यवस्थित क्लीन करायची आहे. तर फ्रेंड्स, ही आहे आपली आजची व्हिडिओ. होपफुली फ्रेंड्स तुम्हाला या माझ्या सर्व टिप्स आवडल्या असतील. ट्रस्ट मी फ्रेंड्स, तुम्ही या ज्या टिप्स आहेत ना त्या तुमच्या डेली रुटीनमध्ये नक्की फॉलोअप करणं स्टार्ट करा, कारण इट्स रिअली इम्पॉर्टंट टू मेंटेन युअर फिमेल हायजीन. लक्षात असू द्या फ्रेंड्स, आउटर ब्युटी एवढी इम्पॉर्टंट नाही आहे तेवढी इनर ब्युटी इम्पॉर्टंट आहे. जेव्हा फ्रेंड्स इंटरनली आपण आपल्या बॉडीवर जेव्हा वर्क करतो ना, एक्सटर्नली आपोआप आपल्या पर्सनॅलिटीमध्ये ते दिसायला लागतं. आय होप तुम्हाला या सर्व टिप्स आवडल्या असतील आणि त्या तुम्ही नक्की फॉलोअप करा. फ्रेंड्स, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि फ्रेंड्स, तुमचे काय जर टॉपिक असेल ना तेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा. त्या टॉपिक्सवर मी नक्की व्हिडिओ घेऊन येईल. फ्रेंड्स, आतासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव्ह, टेक केअर आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.